भारत एक असा देश ज्याची सर्वात मोठी लोकसंख्येचा भाग आहे तरुण पिढी आणि याच तरुण पिढीसमोर आज एक मोठी समस्या उभी आहे ती म्हणजे बेरोजगारी। इमॅजिन करा, एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यातील 16 वर्ष शिक्षणावर दिलेले असतात। शाळा, कॉलेज, ग्रॅज्युएशन आणि काही जणांनी पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं असतं आणि कॉन्व्होकेशनच्या दिवशी मात्र सर्वजण आनंदी असतात कारण त्या दिवशी तुम्हाला डिग्री मिळालेली असते। पण डिग्री मिळाल्यानंतरचा पुढचा प्रवास हा वेगळाच असतो। रिझ्यूम बनवणं, इंटरव्ह्यू साठी अप्लाय करत राहणं, यानंतर वेटिंग आणि रिजेक्शन आणि बऱ्याच काळानंतर ह्या गोष्टी एका सायकल प्रमाणे सुरू होतात। परत रिझ्यूम पाठवणं, परत वेटिंग आणि परत रिजेक्शन। पण ही गोष्ट कोणत्याही एका व्यक्तीची नाही तर भारतातील लाखो तरुणांची आहे। पण प्रश्न एकच येतो की हे सर्वजण बेरोजगार आहेत का? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही बेरोजगारीची स्पष्ट डेफिनेशन सांगते। एखाद्या व्यक्तीकडे काम नसावं पण ती व्यक्ती काम करण्यासाठी उपलब्ध असते आणि यासोबतच ती व्यक्ती तत्परतेने आपला जॉब शोधत असते आणि या 3 अटी पूर्ण झाल्यानंतरच ती व्यक्ती बेरोजगार मानली जाते। म्हणूनच ज्या व्यक्तीने नोकरी शोधणं बंद केलं तो पूर्णपणे बेरोजगार असं अधिकृत आकड्यामधून तरी स्पष्ट दिसत नाही। म्हणून बेरोजगारीचा एक छोटा आकडा संपूर्ण वास्तव सांगत नाही। यासोबतच भारतामध्ये बेरोजगारीचे अनेक प्रकार आहेत, जसं की इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच काम करण्याची इच्छा असून देखील काम मिळत नाही आणि या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं फ्रेशर ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त बघायला मिळते। दुसरा प्रकार असतो व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट। यामध्ये काम तर उपलब्ध असतं पण त्या व्यक्तीला हे स्वीकार्य नसतं। याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका इंजिनियरला कमी पगाराचा कस्टमर सपोर्टचा जॉब मिळतो पण त्या व्यक्तीला ती नोकरी आपल्या पात्रतेच्या योग्य वाटत नाही। तिसरा प्रकार असतो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच टेक्नॉलॉजी बदलते, इंडस्ट्री बदलते पण स्किल त्याच राहतात। फॅक्टरीमध्ये रोबोट्स आले, AI ऑटोमेशन आलं पण मात्र कामगाराच्या जुन्या स्किल आउटडेटेड झाल्या। चौथा प्रकार असतो सीझनल अनएम्प्लॉयमेंटचा। शेती, टुरिझम, शुगर इंडस्ट्री यामध्ये वर्षभर काम नसतं म्हणजे ज्यावेळेस या गोष्टींचं सीझन असतं त्याच वेळी प्रामुख्याने या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध असतात। जेव्हा सीझन संपतो त्यावेळेस रोजगाराच्या संधी देखील संपतात म्हणजेच इथे कोणतीही रोजगाराची हमी नसते। पाचवा प्रकार असतो फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट। एक जॉब सोडून दुसरा जॉब सर्च करणे आणि यामधला जो गॅप असतो हा अर्थव्यवस्थेचा एक नैसर्गिक भाग मानला जातो। यानंतरचा शेवटचा प्रकार येतो डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आणि जी की भारतामध्ये आज एक मोठी समस्या मानली जाते। जर एका शेतामध्ये 2 माणसांची कामं 6 माणसं करत असतील आणि तरीही प्रोडक्शन मध्ये काहीच फरक पडत नाही तर यालाच डिसगाइज्ड म्हणजे छुपी बेरोजगारी देखील म्हणतात। पण आज भारतामध्ये सर्वात मोठी समस्या बेरोजगारीचीच नाहीये तर योग्य रोजगाराची कमतरता हा देखील एक मोठा प्रश्न आहे। जसे की तुम्ही बघितले असेल काही उच्च शिक्षित लोक डिलिव्हरी बॉयचा जॉब करतात, कंपन्यांमध्ये काम करतात तर काही रिक्षा देखील चालवतात आणि काही लोकांचं पोस्ट ग्रॅज्युएशन संपून देखील ते एका डेटा ऑपरेटरचा जॉब करतात। म्हणजेच काम करण्यासाठी कोणताही दुसरा ऑप्शन नाही, करिअर नाही आणि यालाच अंडर एम्प्लॉयमेंट देखील म्हणतात। तर भारतामध्ये अनएम्प्लॉयमेंट बाबतीमध्ये डेटा काय सांगतो हे देखील बघूया। पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे जून 2026 चा डेटा सांगतो भारताचा एकूण बेरोजगारी दर हा 5.5% आहे। जर बघितलं तर हा आकडा आपल्याला खूप छोटा दिसतो पण मात्र इथे सर्वात मोठे गैरसमज सुरू होतात। तर एका छोट्या उदाहरणावरून आपण समजून घेऊया। समजा भारतामध्ये 100 लोक काम करण्यासाठी तयार आहेत आणि त्यामधील 94 लोक हे काही ना काही काम करत आहेत आणि उरलेले 5 ते 6 लोक हे अजूनही काम शोधतात। पण मात्र जे 94 लोक काम करतायत ते नेमकं कोणतं काम करतायत? त्यांच्याकडे PF आहे का, मेडिकल इन्शुरन्स आहे का, जॉब सिक्युरिटी आहे का आणि त्यांचं उत्पन्न हे पुरेसं आहे का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो बिलकुल देत नाही। जून 2026 मध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा 54.5% होता आणि आज भारताची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे युथ अनएम्प्लॉयमेंट। 18 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांची बेरोजगारी आणि याचा टक्का आज सुमारे 9.9% आहे। शहरी भागामध्ये ती 13.6% आहे। पण आता प्रश्न हा येतो की भारतामध्ये तरुणांची बेरोजगारी वाढण्यामागचे कारण काय? याचं सर्वात मोठं पहिलं कारण म्हणजे स्किल गॅप। आज एखादा तरुण उच्च शिक्षित असला तरी त्याच्याकडे काम करण्यासाठी पुरेसं स्किल नाहीये आणि मोठ्या नामांकित कंपन्या देखील हेच बोलतात की योग्य स्किल असणारे उमेदवार खूप कमी आहेत। कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, AI स्किल, डिजिटल लिटरसी आणि इंडस्ट्रियल एक्सपोजर या सर्व स्किलचा अभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो। तर भारतातली तरुण पिढी स्किल्ड बेस नसणं हेच एक मोठं कारण आहे। दुसरं कारण म्हणजे पॉप्युलेशन प्रेशर। भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा संख्या आहे तर भारतात हीच एक मोठी पॉवर आहे पण त्याच वेगाने जर भारतामध्ये नवीन रोजगार तयार नाही झाले तर पुढे जाऊन हीच एक मोठी समस्या उद्भवू शकते। तिसरं कारण म्हणजे ऍग्रिकल्चर। भारतातील सर्वात मोठा युवा आज शेतीवर अवलंबून आहे पण शेतीमध्ये वर्षभर रोजगार नसतो आणि उत्पन्न देखील कमी असते। चौथी समस्या म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर। इन्फॉर्मल सेक्टर मध्ये स्ट्रीट वेंडर्स, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, डोमेस्टिक वर्कर्स आणि गिग वर्कर्स
सेक्टर्स यांचा समावेश होतो. इन्फॉर्मल सेक्टरमध्ये तरुणांकडे रोजगार असतो पण त्यांच्याकडे सिक्युरिटी नसते. पीएफ, मेडिकल बेनिफिट्स आणि इन्शुरन्स यासारख्या सुविधा उपलब्ध नसतात. याचबरोबर पाचवी समस्या म्हणजे एज्युकेशन सिस्टम. भारतातील शिक्षण अनेकदा एक्झामसाठी तयार करतं, इंडस्ट्रीजसाठी नाही. थिअरी जास्त असते, प्रॅक्टिकल कमी असतं आणि यामुळे कॉलेज आणि इंडस्ट्री या दोघांमध्ये एक मोठी दरी तयार होते. अजून एक मोठी समस्या आहे ती म्हणजे एआय आणि ऑटोमेशन. फॅक्टरीमध्ये रोबोट्स आले, ऑफिसमध्ये एआय आले आणि कस्टमर सपोर्टमध्ये चॅटबॉट देखील आले आणि डेली रुटीनची कामं ऑटोमेशन कडे वळत आहेत. पण एआय नवीन करिअर सुद्धा निर्माण करत आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वुमन पार्टिसिपेशन. महिलांचं शिक्षण वाढलं पण रोजगारातील सहभाग अजूनही अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामागे देखील बरीच कारणं आहेत, जसं की सेफ्टी, चाइल्ड केअर, सोशल एक्सपेक्टेशन्स, ट्रान्सपोर्ट या सर्व गोष्टी महिलांच्या करिअरवर परिणाम करतात. आणि भारतामध्ये एक सर्वात मोठं ऑब्सेशन आहे गव्हर्नमेंट जॉब. ही फक्त नोकरी नाही तर ती स्टॅबिलिटी, सोशल रिस्पेक्ट, फायनान्शियल सिक्युरिटी असते. म्हणूनच युपीएससी, एमपीएससी, एसएससी, रेल्वे आणि बँकिंग यासोबतच पोलीस भरती सारख्या परीक्षांसाठी लाखो तरुण वर्षानुवर्षे तयारी करतात. पण याचं वास्तव देखील भयानक आहे. गव्हर्नमेंट जॉब हा एम्प्लॉयमेंटचा फार छोटा भाग आहे आणि भारतासारख्या देशात बहुतांश रोजगार हा प्रायव्हेट सेक्टर, एमएसएमई आणि इन्फॉर्मल इकॉनॉमी मध्येच आहे. पण तरीही प्रायव्हेट जॉब बद्दल एवढी भीती का? याचं कारण आहे लो सॅलरी, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट, ले ऑफ्स आणि जॉब सिक्युरिटी. तर दुसऱ्या बाजूला फ्रेशर्स कडे हवा तेवढा एक्सपिरियन्स देखील नसतो आणि ह्याच सिच्युएशनला कॅच 22 सिच्युएशन म्हणतात. आज जगभरात एकच शब्द सर्वाधिक चर्चेत आहे, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काही जण म्हणतात की एआय जर आला तर लाखो तरुणांचा रोजगार खाऊन टाकेल. पण काहीचं म्हणणं आहे की एआय मुळे औद्योगिक क्रांती देखील सुरू होणार आहे. पण यामागची रियालिटी समजून घेऊया. थोडं जर आपण इतिहासात पाहिलं, ज्यावेळेस स्टीम इंजिन आले त्यावेळेस लोक म्हणाले की कामगारांची गरज संपली. जेव्हा इलेक्ट्रिसिटी आली त्यावेळेस लोक म्हणाले हजारो रोजगार नष्ट होतील. आणि ज्यावेळी कॉम्प्युटर आला तेव्हाही अनेकांना वाटलं की आता माणसाची गरजच राहणार नाही. पण नेमकं घडलं काय? काही नोकऱ्या संपल्या, काहींचं स्वरूप बदललं तर काही पूर्णपणे नवीन उद्योग तयार झाले. जर एआय बाबतीत बोलायचं झालं तर बेसिक अकाउंटिंग, डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, बेसिक कोडिंग, सिंपल ट्रान्सलेशन आणि बेसिक ग्राफिक डिझायनिंग ही कामे एआय कमी खर्चात आणि अधिक वेगाने करतो. तर मग रोजगाराच्या संधी कोणत्या क्षेत्रात वाढणार आहेत? ज्या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लीडरशिप, इनोव्हेशन आहे आणि यासोबतच ह्युमन इंटरॅक्शन देखील आहे, त्या क्षेत्रामध्ये मानवाची महत्वाची भूमिका राहणार आहे. तर या बाबतीतचा डेटा काय सांगतो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट्स अनुसार काही पारंपरिक जॉब्स कमी होऊ शकतात, पण एआय, बिग डेटा, रिन्युएबल एनर्जी, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच भविष्यात सर्वात मोठी स्पर्धा डिग्रीची नाही तर स्किलची असेल आणि भारतासाठी एआय म्हणजे एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. याचं कारण भारताकडे जगातील सर्वात युवा लोकसंख्या आहे. जर स्टेट वाईज बघायचं झालं तर काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत, तर काही राज्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये मायग्रेट करावं लागतं. तर असं का? इंडस्ट्री कुठे आहे? ज्या राज्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आयटी पार्क, स्पोर्ट्स, इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये उद्योगांचा विस्तार रोजगारासाठी महत्वाचा ठरला. तरीही शिक्षित बेरोजगारीचं प्रमाण जास्त दिसते. शिक्षण वाढलं म्हणजे रोजगार आपोआप वाढेल असं होत नाही. जर इंडस्ट्री, इन्व्हेस्टमेंट आणि जॉब क्रिएशन त्याच वेगाने झाली नाही तर शिक्षित बेरोजगारी वाढू शकते आणि आज हीच परिस्थिती सर्वात भयंकर प्रमाणात दिसते. तर शेवटी सर्वात महत्वाचा प्रश्न येतो, तर यावर उपाय काय? सर्वात पहिले तर एज्युकेशनल रिफॉर्म. आपल्याकडे डिग्री आधारित शिक्षणापेक्षा स्किल आधारित शिक्षणाची जास्त गरज आहे. याला ऍडिशन, फायनान्शियल लिटरसी, डिजिटल स्किल्स, एआय लिटरसी, कम्युनिकेशन आणि क्रिटिकल थिंकिंग या स्किल्स शिक्षणाचा भाग व्हायला हव्यात. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ. भारताला मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग वाढवावी लागेल. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, डिफेन्स, ऑटोमोबाईल, रिन्युएबल एनर्जी, फूड प्रोसेसिंग या क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्माण होऊ शकतात. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एमएसएमई ला स्ट्रेंथन करणं. टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, एक्सपोर्ट सपोर्ट, लॉजिस्टिक आणि स्किल डेव्हलपमेंट यामुळे एमएसएमई मध्ये अधिक रोजगार निर्माण होऊ शकतात. तसेच वुमन एम्प्लॉयमेंट म्हणजेच महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सेफ वर्क प्लेस, फ्लेक्झिबल वर्क, इक्वल ऑपॉर्च्युनिटी ही पावलं महत्वाची ठरतात. आणि टेक्निकल स्किलला स्वीकारणं ही आज काळाची गरज आहे. आपल्या स्किल्सला अपस्किल करणं आणि कंटिन्युअस लर्निंग, तसेच तरुणांमध्ये एंटरप्रेन्योरशिप देखील वाढवणं. सगळ्यांनी जॉब करणं देखील महत्वाचं नसतं, तर काही तरुण जॉब क्रिएटर देखील बनू शकतात, जसे की स्टार्टअप, एमएसएमई, लोकल बिझनेसेस आणि इनोव्हेशन यातून देखील नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो. प्रश्न फक्त भारताचा बेरोजगारी दर किती आहे हा नाहीये, तर खरा प्रश्न आहे की भारत आपल्या प्रत्येक तरुणाला त्याच्या क्षमतेनुसार संधी देतोय का? कारण कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती
त्याचा ऑइल रिझर्व्ह किंवा गोल्ड रिझर्व्ह नसून तर ते असतात त्या देशातील तरुण. आणि ज्या दिवशी भारतातील प्रत्येक तरुणाला त्याच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळेल, त्या दिवशी भारत फक्त जगातील मोठी अर्थव्यवस्था राहणार नाही, तर जगातील सर्वात मोठी मानवी क्षमता असलेली अर्थव्यवस्था बनेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.